השם, חודש מבורך. אני कंटिन्यू करू आपल्या הלכות जे आपण बात करतोय आता. חודש किसलेव, आपण खानुका. टाइम आहे अजून त्याला. एंड ऑफ द मंथ आहे, पण बेस्ट השם पण बघू, हा टाइम फास्ट चाललाय आणि जेवढा माणूस कलेक्ट करू शकतो पुढच्या वर्ल्डसाठी त्यांनी कलेक्ट केला पाहिजे. की आपण बघू इथं पराशामध्ये पण आपण बघू कसे पराशूट आपले पराशूट शब्द धावत चाललेत. मागच्या आपल्या आठवणी सर्वांना बेरेशीत बद्दल बात केलेला, नोआख बद्दल बात केला, आणि आज आपण परत तोलदोतला येतो, याकोब अविनू त्याबद्दल बात करतोय. आज ट्राय केला पाहिजे प्रत्येक माणसाने तेवढा मॅक्सिमम टाइम त्याचा कसा तो त्यापासून म्हणजे अर्न करू शकतो, म्हणजे अजून जमा करू शकतो तो रॉ मिचवत. की सर्वांना माहिती आहे पैसे किती पण जमा केले तरी एंड ऑफ द टाइम ते ट्रान्सफर कोणाला ना कोणतरी होणारच आहे. जर तू नाही घेतला असतं तुझ्या पोरांना नाही घेतलं त्याच्या पण नातवांना ट्रान्सफर होईल. पण असं झालं की तोरा आणि मिचवो जे माणूस सांभाळतो आणि जे पाळतो, असं झालंय की ते त्याच्या अकाउंटमध्ये ऑल द टाइम तिकडे राहतात आणि ते कधीच दुसऱ्या ठिकाणी जाऊ नाही शकत. טוב, ותיקח רבקה את בגדי עשיו, ובנה גדולה, וחמודות אשר איתה בבית. טוב, असं नाही की या पराशामध्ये आपण बघू कसा एसाव त्याच्या वडिलांना सर्वात जास्तीत जास्त रिस्पेक्ट द्यायचा. जरी तो असं की नाही चांगल्या रस्त्याने होता आणि तो पाप करायचा आणि सर्व करायचा, पण असं की तो हशेम त्याला म्हणजे एक हे होता प्रॉफिट हशेम. म्हणजे आतापर्यंत आपण बघतो अरब लोक तिकडं आपले बेतामिद्याच्या वरती जातात आणि तिकडं त्याला कोणती नमाज करतात. मग ते असं की हा छोटा मिtzवा जो एसावनी केलाय तो त्याच्यामुळे त्यांना किती म्हणजे आतापर्यंत त्यांना रिवॉर्ड भेटत आहेत त्याचा, त्या मिtzvोचा कुठला म्हणजे वो ते क्वोद आबोबे म्हणजे रिस्पेक्ट डॅडी मम्मीना. तो एवढा रिस्पेक्ट करायचा की असं नाही की अमर बी शिमोन बेन गमलियल असं नाही की मिद्राश रबामध्ये त्यांनी दिलाय कोल एम आय म्हणजे सर्व दिवस एवढा ते रिस्पेक्ट करायचो. मोठे राब बोलतात आपले विल्लो. तो बोलते मी एवढा रिस्पेक्ट करतो डॅडी मम्मीना, पण तरी पण मी त्या लेवलला नाही आलोय ज्या लेवलला काय करायचे, ज्या लेवलला हिसाब होता. का बोलते जेव्हा मी डॅडी मम्मीना रिस्पेक्ट करायचो तर मी सर्वात साधे कपडे घालायचो होतो. त्यांना जेवण वाढायचं आहे, डॅडी मम्मीने थोडे म्हातारे झाले, त्यांना जेवण वगैरे वाढायचं आहे, काय प्यायचं आहे, साफ करायचं आहे वगैरे. तर मी काय करायचो, जुने कपडे घालून त्यांना रिस्पेक्ट करायचो. म्हणजे माझे कपडे खराब नको व्हायला, पण मी त्यांना रिस्पेक्ट द्यायचो, जेवण बिवण भरवायचं वगैरे. की मला बाई कपडे खराब होतील पण धुवायला लागतील. पण बोलते हिस्सा एवढा म्हणजे पुढच्या लेवलला होता की तो जेव्हा डॅडी मम्मीना रिस्पेक्ट करायला यायचा तर बिगदे खमुद होत म्हणजे सर्वात बेस्ट कपडे घालायचा. जसा माणूस पार्टीला चाललाय तसा तो कपडे घालायचा. असं ना की आपला म्याराचा मकपेला किर्यात आर्बा जिकडं आपण काय बोलतात आपला सर्व आपले फादर्स तिकडं हे झालेले आहेत, पुरलेले आहेत. जसं पहिला माणूस अब्राम, पहिला माणूस म्हणते बायको अब्राम, म्हणते बायको सारा, इच्छाक आणि रिफका, याकोब आणि लेया, हे सर्व कुठं पुरलेले आहेत? मग ते खेब्रॉनला किर्यात आर्बाला. पण मग ते अजूनही तिकडं जण आहे जो पुरलेला आहे. बोलते कोण? बोलते एसावचा डोका. असं नाही की काय एवढा तेवढं म्हणजे असं नाही की तो खेब्रॉन जे अब्राहमीने विकत घेतला मागच्या परशामध्ये पण वाचला खयसारामध्ये. तो एफ्रोन कडून त्यांनी विकत घेतला 400 शेकेल. ओके, त्यामुळे त्यांनी विकत घेतला. का त्यांनी बघितला तिकडं काय आहे, तिकडनं गणेश हे आहे, एंट्रन्स आहे तो. आणि तिकडं कोण गेला तर असं जेव्हा जिवंत गेला तर परत येऊ नाही शकत जिवंत, असं झालेलं. एवढी तिकडं स्पिरिच्युअलिटी आहे. पण तिकडं एसावचा पण डोका पुरलेला आहे. बोलते का? बोलते एकच त्याचा रिझन होता की तो डॅडी मम्मीना रिस्पेक्ट द्यायचा. मग ते एवढा माणूस लेवलला चांगला पोचू शकतो जेव्हा तो डॅडी मम्मीला रिस्पेक्ट देतो की माणूस विचार पण नाही करू शकत. असं नाही रबी मेर याचे डॅडी मम्मी वारले कधी लहानपणी. ते डॅडी मम्मी डॅडी पहिले जेव्हा ती प्रेग्नेंट होती मम्मी तेव्हा वारले, आणि आई कधी वारली जेव्हा ती त्याला बर्थ दिला. जेव्हा तो रबी मेर मोठे झाले त्यांनी बोलले ओईली बेकाख तोवली बेकाख. म्हणजे असा कसं झाला की मी रिस्पेक्ट नाही देऊ शकलो. पण बोलते एका साईडला बोलते बरा झाला की मला आईबाप नव्हते. तर त्याला विचारलं असं कसं बोलताय तुम्ही? बोलते समजू शकतो डॅडी मम्मी नाही नव्हते तर तुम्ही रडताय की तुम्हाला तो मिचवा करायला नाही भेटला. पण जे तुम्ही एका साईडला हॅपी पण आहात की तुमची डॅडी मम्मी नव्हते आणि तुम्हाला तो मिचवा करायला नाही भेटला. तो बोलते मी एकच बोलू शकतो
एकच दोन्ही साईडून बोलते. पण एक बोलतो जर डॅडी मम्मी नसते तर मी इथं हॅपी पण आहे का बोलते. बोलते मला नाही माहिती मी तेवढा डॅडी मम्मीना रिस्पेक्ट देऊ शकतो जसा द्यायला पाहिजे. की असं नाही की फक्त डॅडी मम्मीच्या तोंडातून काय वर्ड निघते काय निघते असं इम्पॉर्टंट आहे त्यांना रिस्पेक्ट द्यायला. पण जर माणूस आपला नाही देऊ शकत तर त्याला नाही चांगली गोष्ट आहे. म्हणून ऑन द टाइम काय ट्राय केला पाहिजे सर्वात बेस्ट प्रमाणे त्याला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. की 100% रिस्पेक्ट द्यायला डिफिकल्ट आहे. पण हशीम आपण पहिले पण माहिती आहे की माणूस हशीम बघतो की किती त्याचा एफर्ट करतोय ते रिस्पेक्ट द्यायला. असं नाही की आपल्याला दोन हे दिले लुखोताब्रीत म्हणजे आपले 10 कमांडमेंट्स दिले. तर त्यामध्ये 10 टाइप्स ऑफ कमांडमेंट्स आहेत. पहिल्या त्याच्यामध्ये दिलेलं आहे मी तुमचा हशेम आहे त्यांनी मिस्राईमधून तुम्हाला बाहेर काढला. तुम्ही आयडल वर्शिप नको करू. तुम्ही दुसऱ्या देवाचं हशेमचं नाव फुकट नको घेऊ. पण तिकडे एक असा मिtzvah आहे की एका साईडला जे आपले 10 कमांडमेंटचे दोन पाटे आहेत आणि एका साईडला जर बघायला गेलो टॅबलेटमध्ये तर तिकडे दिलेलं आहे फक्त हशेम आणि आपल्यामध्ये कुठले मिtzvot केले पाहिजेत. आणि दुसऱ्या टॅबलेटमध्ये काय लिहिलं आहे आपल्यामध्ये आणि माणसांमध्ये कुठले मिसवत केले पाहिजे. की दुसऱ्या यामध्ये काय लिहिलं आहे तू चोरी नको करू तू खून नको करू तू कोणत्या दुसऱ्या बाईवरती लक्ष नको ठेवू किंवा ते वाईट गोष्टी करू नको किंवा दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवरती नको करू चोरी नको करू. हे सर्व कुठले मिसवत आहेत. आपण हशिमकडनं चोरी करू शकतो नाही करू शकत. आपण हशिमच्या अगेन्स्ट काय खून करू शकतो नाही करू शकत. आता हे मिसवत कोणच्यामध्ये आहेत आपल्यामध्ये आणि हशिममध्ये हे मिसवत आहेत. पण आपल्यामध्ये आणि माणसामध्ये आहेत मिसवत. पण दुसऱ्या साईडला जी पहिली 5 कमांडमेंट्स आहे त्यामध्ये कोणत्यामध्ये आहे आपल्यामध्ये हशिममध्ये आहे. पण ती एकच कमांडमेंट आहे त्यामध्ये की हशिमने त्याच्या 10 कमांडमेंट मी स्वतःच्या ह्याच्यामध्ये टाकले. की खरी बघायला गेलो खबे दे दबे खबे इमे खा म्हणजे डॅडी मम्मीने रिस्पेक्ट द्यायचा कुठला असा पाहिजे आपल्यामध्ये माणसांमध्ये. ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये कशी गेली बोलते हशिम बोलते डॅडी मम्मी हे म्हणजे हशिमच्या लेवलला असतात तिकडं. आणि त्यांना किती इम्पॉर्टंट आहे रिस्पेक्ट द्यायला. ओके. त्यामध्ये म्हणून हशिमने काय केलं आहे ती एक पण की अं, एक जी मिtzvah आहे तो त्याच्या स्वतःच्या मध्ये गेला. इथं आपण बघू किती म्हणजे आपण त्याला चांगल्या प्रमाणे त्या मिtzvah केला पाहिजे. असं झालं की रबी यशोबेन लेवी हे होते आणि त्यांनी प्रश्न विचारला हशिमकडं. पहिलेचे ते सदिकीमध्ये ते विचारू शकत होते काय होणार आहे काय नाही. त्यांनी विचारलं की मला सांग माझ्या बाजूला गणेदेमध्ये माझा बाजूवाला कोण आहे. त्याला की गणेशमध्ये सर्वजण बसतात तुराशडी करतात आणि भाऊ कशी तिकडे एन्जॉय करतात. प्रत्येकाचा आजूबाजूला कोणतरी माणूस असेल. त्याला त्यांनी विचारलं अरे माझ्या बाजूला कोण बसणार आहे इथं वरती 120th नंतर. त्यांनी तिकडले उपवास केले काय केले आणि तिथपर्यंत त्याला उत्तर भेटला. बोलते कोण बसणार आहे. मग ते असेल नाही ननासा कच्चा म्हणजे एक मटण कापणारा माणूस. त्याच्या तिकडं कोण नन्नासा कच्चा बी म्हणजे त्या गावामध्ये राहायचा आणि तो बोलते की तो तुझ्या बाजूला बसणार आहे. तर तो राफ काय करतो एका त्याच्या स्टुडंटला पाठवतो चेक करायला कोण आहे. बघते तर काय तो मटण कापण्याचं दुकान आहे त्याचा. रोज सकाळी उठायचं सकाळी मटण कापायचा. तो रशेडी नाही मी चुवत नाही काय नाही करायचा. तर चला की तो राव बोलतो बघ मला मस्त आहे त्या माणसाला भेटायला बोलते असं होऊ नाही शकत मी पुरा ऑल द टाइम तोरा स्टडी करतोय आणि माझा पुढच्या वर्ल्डमध्ये कोण माझ्या बाजूला बसलाय जो माणूस तोरा मिसत काय पाळत नाही. बोलते मला लाज वाटेल. बोलते मला मस्त चेक करायला काय माणसाचे काय कामं आहेत काय आहे. म्हणून त्याला हा पोझिशन भेटते. आणि ते राफ काय करतात तिकडं त्या मार्केटमध्ये त्याला भेटायला जातात. त्याला भेटतात तिकडं आणि त्याला विचारतात बघ त्याला साईडला घेतात आणि त्याला बोलते बघ मला भेटायचं तुला बात करायची वगैरे. बोलते मला टाइम नाही मी तर कामामध्ये बिझी आहे वगैरे. बोलते मी राहतो मोठा बोलते विसरते असाल पण मला टाइम नाही. जिथपर्यंत तो बोलतो चल बात करा. तर हा विचारते तू कोण आहेस. बोलते मी इथं मटण कापणारा माणूस आहे. बोलते माझा प्रोफेशन आहे. बोलते काहीतरी असं आहे की काय काय कामं करत असतो. तर बोलते काय सकाळी उठतो मटण कापतो घरी जेवण घेऊन जातो पोरांना पैसे देतो वगैरे. पण बोलते ते अजून काय करत असतो. बोलते बघ त्यानंतर मला जेव्हा फ्री टाइम असतो तर मी काय करतो मी घरी जातो कोणच्या डॅडी मम्मीच्या घरी आणि ते चालू बी नाही शकत डॅडी मम्मी. ते हलू नाही शकत त्यांना मी जेवण बनवतो त्यांचं घर साफ करतो त्यांना आंघोळ घालतो सर्व तयारी करतो घरात आणि मग परत घरी येतो. हा तर बोलते आता मला समजला की हा मिtzvah म्हणजे कशामुळे तुला माझ्या बाजूला बसायला भेटलं तिकडं. व ते एकच रिझन आहे की हा मिtzvah करतोस म्हणून.
आणि इथं आपण बघू माणूस पुरा ऑल द टाइम तोरा मिचवत करू शकतो. तोराचा स्टडी करतोय ऑल द टाइम 24 आवर्स आणि पुरा सर्व मिचवत बरोबर पाहते. पण जर त्याच्या हातामध्ये हा तो आपला मिचवा जो काय बोलतात आपला तोरा शळीचा मिचवा असेल आपला रिस्पेक्ट डॅडी मम्मीने करायचा मिचवा नसेल तर त्या मिचवा तर त्या तोरा स्टडीचा पण काय इम्पॉर्टन्स नाही एवढा. तो तर लेवलला पण नाही ना. असं होऊ शकतं एक माणूस भाऊ कशी सर्वात बेस्ट रिस्पेक्ट देते डॅडी मम्मीना पण तोरा मिचवत नाही. आणि एका साईड एक माणूस आहे जो नाही एवढा रिस्पेक्ट देत आणि तो फुल टाइम तोरा शकते. असं नाही की पुढच्या वर्ल्डमध्ये तो जो डॅडी मम्मीना रिस्पेक्ट देतोय त्याचा लेवल सर्वात वरती वरती असेल. असं नाही की एक ज्युइश माणूस होता स्टोरी सांगितली बघा. असं नाही की जो डॅडी मम्मीचा ऐकतो तो कधीच लॉस नाही होऊ शकत. ओके. पण असं नाही मासे बेहुदी सोखेर जाग म्हणजे एक माणूस जो काय करायचा गोल्डचा त्याचा बिझनेस होता. तो ऑल द टाइम कुठं जायचा दुसऱ्या समुद्राच्या किनारी दुसऱ्या कंट्री होती तिकडं ऑल द टाइम ट्रॅव्हल करून तो ते गोल्ड घेऊन जायचा आणि परत यायचा. कॉइन्स घेऊन यायचा पैसे घेऊन यायचा परत वगैरे. एक दिवशी काय झालं एक दिवशी तो गोल्ड कॉईन वगैरे घेऊन जात होता पिशवीमध्ये एका मोठ्या मोठी अशी गुंत कसा असतो मोठा त्यामध्ये घेऊन जात होता. तर तिकडं त्याचे डॅडी उभे होते त्याला बोलले बघ मी तुला एक सांगतो जर चाललंयस ते एक पिशवी नको घेऊन जा दोन पिशवी घेऊन जा आणि दुसऱ्या पिशवीमध्ये जेवढा एका साईडला वजन आहे त्याचा त्या दुसऱ्या साईडला दगडी टाक त्या वजनाचे म्हणजे तुला बरोबर बॅलन्स होईल ना एका साईडला असा खांदा दुखेल वगैरे तू दोन साईड घेशील दोन साईड तुला बरा वाटेल. तो तर बिसत घेतो काय करतं इथं 5 किलोचा सोना असतो तर एका साईडला 5 किलोची काय करतो तो दगडी घेतो. तर सर्व रस्त्यामध्ये त्याला विचारतात अरे आज दोन बॅग केन घेऊन आलास तो ते नाही माझ्या डॅडी मम्मीने काय केलंय डॅडींनी माझ्या मला सांगितलंय की बघ तुला एका साईडला वजन म्हणजे दुखू शकते तुझा तर एका साईडला काय कर अजून दगड घे आणि काहीतरी वजन गोष्ट घे ते एका साईडला ठेव म्हणजे तुला बॅलन्स होईल बरोबर. तर सर्वजण हसायला लागतात त्याचे फ्रेंड्स वगैरे. तर ते काय काय तुला माहिती तू काय बोलतोस. तो ते एक काम कर जर तू 10 किलोची पिशवी एका साईडला तिला अर्धा अर्धा कर 5 किलो जर 5 किलो तर अडीच किलो कर दोन पिशवी कारण ते दगडी घेऊन जातात तो ते यायला लागला. तर इकडचा जो कॅप्टन होता बोटचा त्याने काय केला त्यांनी डायरेक्टली सर्वांकडे आला आणि बोलला अरे ही डायरेक्टली आला आणि त्यांनी काय केला त्या बोटी बोटीमध्ये सर्व माणसांना सांगितलं बघा एक काम करा आपल्या बोट जरा जास्ती हेवी झाले म्हणून ती बुडू शकते. ज्यांच्याकडे सर्व सामान आहे त्यातलं अर्ध सामान पाण्यामध्ये फेकून द्या. सर्वजण आपलं काय करतात ते सामान त्यांनी जे बिझनेस साठी घ्यायला गेलं ते फेकून देतात पण जो हा माणूस आहे जे गोल्ड घेऊन जातो तो काय करतो त्याची एक पिशवी असते दगडाची ती फेकून देतात अर्धी आणि घरी पुरा पैशाने येतं. इथं आपण बघू किती माणूस जर भाऊ हशीम तोरामीच पाहतोय रिस्पेक्ट करतोय सर्व करतोय सर त्याला हशीम कधीच लॉस्ट मध्ये नाही होणार. अरे माणूस बोले अरे मी एवढा खर्च केला शोबातला आणि एवढा हे केला तो ते मी कधी या गोष्टीमध्ये लॉस मध्ये नाही जाणार त्यामध्ये. तो विनय कोच होत. पण असं नाही की असं पण आपल्याला अलखम दिली नाही की होऊ शकते की माणूस अल्लाह बोलते डॅडी मम्मीचं ऐकू नको. तर बोलते असं कसं होऊ शकते आता एका साईडला बोलते डॅडी मम्मीचा रिस्पेक्ट केला पाहिजे बोलते नाही जर डॅडी मम्मी येतील आणि त्याला अगेन्स्ट तोराच्या करायला बोलतील तर इथं असूर आहे त्याला डॅडी मम्मीना ऐकायला म्हणजे एक्झाम्पल जर डॅडी मम्मी बोलते अरे शपथ नको पाळू आम्हाला नाही आवडत की तू शपथ पाळतोस बोलते इथं त्याला असूर आहे डॅडी मम्मीचं ऐकायला. का की असं नाही की तोरा मिचवत आपला शपथ पाळायला कोणी सांगितलंय हशीमनी मला सांगितलंय केन पण माझ्या डॅडी मम्मीने पण सांगितलंय नाही असं ईशिमो व्याविती राहू म्हणजे डॅडी मम्मीला घाबर वे शपथ ईश्वरू पण शपथ कोणाला घाबरायची गरज नाही का की तरी डॅडी मम्मी बोलतील अरे तू तोरा शेड नको करू हे नको करू असं रे त्यांना ऐकायला मीच वय आपण हशीमचं ऐकलं पाहिजे. का की ज्यांनी मला सांगितलंय तोरा श्री करायला ज्यांनी मला सांगितलंय तोरा मिचवत करायला ज्यांनी मला सांगितलं शपथ पाळायला त्यांनी माझ्या डॅडी मम्मीला पण सांगितलंय आणि ते अगेन्स्ट हशीमच्या बोलू नाही शकत काय करायला. जर बोलतील अरे नाही की फुल आपण जेवण जेवू तो ते नाही मला उपवास करायचा नाही असं नाही आम्हाला नाही पाहिजे
मला बाई की काय करा की उपवास करायला. तर इथे एक्झाम्पल दिलंय की पण बघू की डॅडी मम्मी या वर्ल्ड मध्ये आपल्याला आणतात. इन एक्झाम्पल दिलं आहे की तीन फ्रेंड्स होते, सर्व चांगले फ्रेंड्स होते, आणि त्या लोकांनी काय केला, ते लोक बोलले की आता आपण कॉलेज संपलाय वगैरे, पण सर्व इंटेलिजंट फ्रेंड्स होते. ते बोलले आता कॉलेज वगैरे संपलं, आपण काय करूया, एक काम करूया, आता आपण सर्व काहीतरी नवीन काहीतरी बनवूया. सर्वजण बोलतात अरे काय प्रॉब्लेम नाही, आपण 3 वर्षानंतर भेटू, 2 वर्षानंतर भेटू या ठिकाणी, आणि प्रत्येक जण त्यांनी काय नवीन टेक्नॉलॉजी आणले या वर्ल्ड मध्ये, ते बघू सायंटिस्ट सारखे होते. तो तिघ जण आपल्या आपल्या रस्त्याला जातात, 2-3 वर्षानंतर भेटतात, ते लोक फोन बिन करतात आपण भेटू इकडं, आणि प्रत्येक जण आपला आपला आणतो. एक जण काय आणतं, एक जण बोलतोय मी दुर्बीन बनवले, बायनिक्युलर बायनिक्युलर बनवले चांगली, आणि या बायनिक्युलर मधून मी लांब लांबचा बघू शकतो, म्हणजे इकडनं मी इंडियाला बघू शकतो काय चालू आहे घरामध्ये, इकडनं मी बघू शकतो अमेरिकामध्ये काय चालू आहे. आपण त्या टायमाची स्टोरी बोलते. आताच बघू असे सर्व कॅमेरे झाले त्यांनी आले. तर तर तो बोलतो "चला, ठीक आहे, एक मिनिट हा इने ईशू अभितिराव वेळच्या पद्धतीशी मरतो." आणि तसं आहे की काय करतं, तो बोलतो ठीक आहे आपला बघूया, ठीक आहे, दुसरा विचार तू काय बनवलास, बोलते मी अशी गाडी बनवले जिकडनं मी जर गाडीमध्ये बसतोय त्याला फक्त तिकडे त्या ह्याच्यामध्ये टाकतोय, नेव्हिगेटिंगच्या ह्याच्यामध्ये, मला इथे आता जायचंय, तो मला एका तासामध्ये वर्ल्डच्या दुसऱ्या साईडला घेऊन जाऊ शकतो, जास्तीत जास्त 1 तास. तो पण खुश होता, अरे किती चांगलं आहे. तिसरा विचार तू काय बनवतोय, तो बोलते मी मग ते एक मेडिसिन बनवलंय, आणि त्या मेडिसिन खाल्ल्यानंतर त्या माणसाला कुठला पण आजार असेल तो निघून जाईल. अरे तिघे जण खुश होतात वगैरे, चल आपण बघूया, ट्राय करूया. तर पहिला बोलतात चल आपण बघूया आपल्या बायनिक्युलर मध्ये काय आहे. तर बघतात तर काय कुठं दिसतं त्या लोकांना, एका किंगच्या पॅलेसमध्ये. बघते तर काय त्या गावामध्ये सर्व रडत असतात तिकडं, आणि बघते तर काय त्या पॅलेसमध्ये जी हे असतं, त्या किंगची पोरगी असतं, ओके. तर प्रिन्सेस असतं, ती काय करतं, ती आजारी असते एवढी, आणि त्यांनी ती मरायला टेकणार आहे म्हणून काय करतं, त्या गावामध्ये सर्वजण दुःखी असतात. दुसरा जण बोलतो अरे आपल्याकडे तर गाडी आहे, औषध आहे, चल आपण वाचूया त्या ह्याला, आणि त्या गावाला वाचून टाकूया तसा. तर लोक पटापट गाडीमध्ये बसतात, एका तासामध्ये त्या पॅलेसमध्ये येतात. तर राजाला सांगतात की आमच्याकडं मेडिसिन आहे ज्याने तुमची पोरगी वाचू शकते. ती मेडिसिन देतात त्या पोरीला, आणि ती पोरगी मग कसे तब्येत बरी होतं. तर राजा एवढा खुश होतं, बोलते अरे तुम्ही तिघं एवढे जवान पोरं, आणि माझ्या पोरीला वाचवायला एवढा लांबून आणलात वगैरे. बोलते मला पाहिजे की तुम्ही माझ्या पोरीशी लग्न करा. तर बोलते 3 जण कसे लग्न करू शकतात. तर बोलते नाही नाही, तुम्ही डिसाईड करा तुमच्यामध्ये की कोणाला लग्न करायचंय. तर सर्वजण भांडण करायला लागतात. पहिला बोलते अरे जर माझा बायनेकल नसती तर बोलते इथं आलोच नसतो, आपण माहिती पण पडला नसता. असं बोलते माझी गाडी नसती तर किती आपल्या वर्ष लागले असते इथे यायला, ती पण ती मेली असती. तिसरा बोलते जर माझ्याकडे औषधचाच काय उपयोग नसता, जर मी दिला नसता तर कशी वाचली असती. एवढे सर्वांनी ट्राय केला, वाचली नाही, पण माझ्या औषधामुळे वाचली. तिकडे जर भांडण लागतात, बोलते नाही मी इम्पॉर्टंट होतो, मी इम्पॉर्टंट होतो सर्व. तर राजा बघतो की त्यांच्यामध्ये भानगड चालू आहे. तर मग ते एक काम करूया, आपण आपल्या माझ्या पोरीला विचारूया तिला कोणच्या बरोबर लग्न करायचंय. सर ती सर्वात बेस्ट मला सांगेल की कोणच्या बरोबर लग्न करायचं आहे, आणि तसं डिसाईड करू. तर ती येताना कोणाला सिलेक्ट करतं, ती आपल्या जो मेडिसिन देतं. तर तिला राजा विचारतो तू ह्याला का सिलेक्ट केलंस. तर ते बघ बायनिक्युलर आहे नको, तिघांनी मदत केली मला तब्येत चांगली व्हायला वगैरे, पण या बायनिक्युलरचा मी तर काय करू बोलते, आणि गाडी गाडी घेऊन काय करू मी, कुठं जाऊ, की जर मी उद्या आजारी झाले तर मला काय उपयोग येईल. फक्त नाही ती बायनिक्युलर, नाही तर हे आपलं गाडी, फक्त काय, फक्त तो मेडिसिन आहे. बोलते तसाच बोलते आपल्या वर्ल्डमध्ये आपल्याला 3 माणसं घेऊन येतात या वर्ल्डमध्ये, डॅडी मम्मी आणि कोण, बोलते हशेम. बोलते डॅडी मम्मी आपल्याला पर्टिक्युलर एज पर्यंत आपल्याला हेल्प करतात, पण त्यानंतर काय करतात, आपल्याला कोणची गरज आहे, म्हणजे जर चांगली तब्येत पाहिजे, आपलं सर्व चांगलं होऊन दे वगैरे, आपण हशिमकडे नमस्कार करतो ह्याच्यामध्ये. तिथं आपण बघू की किती इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक माणसाने काय केलं पाहिजे, प्रत्येक माणसाने नको इम्पॉर्टंट डॅडी मम्मीचा रिस्पेक्ट दिला पाहिजे, पण इथं एक विसरलं नाही पाहिजे डॅडी मम्मी पण, की आपल्या समोर कोण आहे, हश्यम आहे. जर डॅडी मम्मी त्याला बोलते अरे सिगरेट पेटू शबातला, तर ते नाही मी शबात पावते नाही, मग डॅडी मम्मी बोलतो असं ऐकत नाही. ते नाही, इथं आपल्या हश्यम आहे त्या पहिले एक्झाम्पल
असं की आलियामध्ये पण तर त्याला तो आलिया करायचा आहे. डॅडी मम्मी नाही बोलतात, बोलते इथं मिtzvah आहे आलिया करायला. बोलते केला पाहिजे, त्यांना पण सोबत आणला पाहिजे त्याच्यामध्ये पण आपण इथं बघू की प्रत्येक मिtzvah कशेर त्याला बोलूया नॉन कोशर का, म्हणजे असुर आहे त्यांचं ऐकायला. तर किती म्हणजे एक्झाम्पल आहे त्यामध्ये की माणूस ह्यामध्ये इथे थोडे आलाखत दिले त्यामध्ये 2 मिनिटं आपण बघू. मग खया बेन बाद लांबोद बिफने हो रहा, म्हणजे जेव्हा डॅडी मम्मी एंट्री करतात घरामध्ये, म्हणजे त्या लोकांनी उभा राहायला पाहिजे पुरा आणि नंतर बसला पाहिजे. प्रत्येक टायमाला जर कोणी एंट्री करतात घरात, उभं राहायला पाहिजे. जरी ते 100 टाइम आले घरामध्ये उभं राहायला पाहिजे. अवल जर त्यांनी बोलले सॉरी डॅडी, फक्त जर घरात एक्झाम्पल ते लोक 5 वाजता संध्याकाळी घरात आले आणि घरातच आहेत, तर प्रत्येक टायमाला उभं राहायची गरज नाही. ती बोलू सॉरी डॅडी, फक्त एक टाइम उभं राहू शकतो. काय नाही, प्रॉब्लेम नाही. כתוב בשולחן ערוך, אמר לו אביו, לעבור על דברי תורה, או על מצוות דרבנן, אין הבן צריך לשמוע לו. म्हणजे शुल्खान आरुख मध्ये हलाखा दिलाय की जर डॅडी मग बोलतील अरे हलाखाच्या अगेन्स्ट जा, बोलतील अरे तू नॉन कोशर खा, शबत नको पाळू, किंवा अशी काही छोटी मोठी गोष्टी असतील जे असुर आहे आपल्या हलाखाप्रमाणे, आणि त्याला काय बोलतायत, तो बोलतं की नाही सांभाळ, केला पाहिजे, असं ही गोष्ट असुर आहे त्याला करायला. בסדר? הבן שלי רוצה ללמוד בישיבה, יורד מאיתנו, אין לו צריך לשמוע אולי. טוב, त्याला तोरा स्टडी करायचं आहे, तोराचं नमाजीला जायचं आहे वगैरे, मिtzvah आहे काय करायला, मिtzvah आहे त्याला जायला. जरी डॅडी मग बोलतील अरे नको जाऊ, नाही बोलते डॅडी मिtzvah आहे, बोलते काय मिtzvah पाळला पाहिजे, तुम्ही पण नमाजीला यायला पाहिजे. तिथं असुर आहे डॅडी मम्मीचं ऐकायला. טוב, כתוב בשולחנו בן שראה שאביו עושה מעשה נגד התורה והלכה לא יאמר אסור לעשות. טוב, जर बघतोय की डॅडी मम्मी अगेन्स्ट तोराचे करतायत, कुठला हलाखा काय नॉन कोशर खातात वगैरे, ना असुर आहे डायरेक्टली बोलवला अरे असं असं कसं करताय तुम्ही, अगे तोरा नाही पाळत काय नाही पाळत, असुर आहे त्यांच्यावरती भडकाला वगैरे, फक्त ट्राय केला पाहिजे. त्यांना चांगला ह्याच्या पण मिळाला पाहिजे. असं लय की मी असं असं वाचलं की असुर आहे आपल्याला हे असं असं खायला, ट्राय केला पाहिजे, याप्रमाणे त्यांना उत्तर दिला पाहिजे. तर त्यांना म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये असला पाहिजे. पण जसं बोलतो जर जवळ राहत असतील एरफ शबातला जसं बोललो, ट्राय केला पाहिजे, त्यांना भेटायला गेला पाहिजे. בסדר? טוב, בין שהורה בינו שוב מצוות וניסה בכל אשר לשכנע אותנו. טוב, तो असं की जरी ते डॅडी मम्मी रशा म्हणजे वाईट कामं करतात, ओके, त्यांना मस्ट रिस्पेक्ट द्यायला की नाही, म्हणजे तो भाऊ कशी तोरा मिचत पाहते सर्व करते, पण ते डॅडी डॅडी मम्मी काय करतात, नाही एवढे तोरा मिचत पाळत, ओके. आणि नाही फक्त तोरा मिचत, फक्त किपूरला ट्रॅव्हलिंग करतात, खातात नॉन कोशर खातात वगैरे, तर त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे की नाही, आलाखामध्ये दिलेला आहे. जरी ते डॅडी मम्मी अगेन्स्ट तोराचे आहे, तोरा मिचत नाही पाळत, रशा म्हणजे एकदम वाईट माणसं आहेत तोराच्या अगेन्स्ट, म्हणजे सर्व जे अविरोध आहेत तोराचे करतात, तरी पण त्याला मस्ट आहे, त्यांना त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे. जिवंत असताना पण स्पेशल जर वारले तरी पण त्यांना तसंच रिस्पेक्ट दिला पाहिजे. जसं आपण कद्दीश वगैरे सर्व वाचतो, जसं अशकाव करतो, ते सर्व केला पाहिजे. अरे बोलेल नाही अरे माझे डॅडी मम्मी तर असे होते वाईट सर्व करायचे वगैरे अगेन्स्ट सर्व होते, तरी पण त्यांनी हा मिचवा केला पाहिजे. तर आपण थोडा रोज शोधेच्या आलाखत घेऊ, कोणता क्वेश्चन्स असतात आपले रोज शोधेश वगैरे बद्दल, तर बात करू शकतो आपण. तो ליל כ"ט לחודש, שהוא יום כ"ח. טוב, אז עלה की रोज חודש आपण בעזרת השם מבט करू. आज एक दिवस आहे रोज חודש, आज रात्री आणि उद्या सकाळी, בסדר, आणि मिनखापर्यंत. אז עלה रोज חודש यामध्ये स्पेशल स्पिरिच्युअलिटी आहे. בסדר, नॉगिम लितासे बेलायला जे बबीत कनेसे मिtzvah आहे, प्रत्येकाने नमाज मशिदीमध्ये केला पाहिजे. जरी नाही करू शकत तरी पण आपण बघू की या दिवशी स्पेशली हा रोज खौदीचा दिवस आहे, त्या दिवशी सर्व गेट्स उघडले जातात. जे वरती शारे शमाईन जे गेट्स असतात ते या दिवशी उघडले जातात, आणि प्रत्येक माणसाची जी नमाज असेल ती तिकडे एंट्री होते. म्हणजे माणसाला काही गरज आहे काय आहे, मग ते हा सर्वात बेस्ट टाइम आहे आता मागाला. नाही माणूस बोला अरे मी किती नमाज करतो रोजची, मला भेटत नाही, कधी कधी डिफिकल्ट आहे. जर दरवाजा बंद असेल तर खोलाला आणि आतमध्ये एंट्री करायला, पण जेव्हा दरवाजा उघडा असेल इझी धक्का मार आणि एंट्री कर. बोलते तसंच रोज कोदेशला इथं काय आहे, लॉक नाहीये काय नाही, माणसाची नमाज डायरेक्टली आतमध्ये जाते. म्हणून मिtzvah या दिवशी जेवढा जास्तीत जास्त नमाज केली पाहिजे, त्यासाठी फॅमिलीसाठी, त्याच्या हेल्थसाठी, परनासासाठी, सर्व गोष्टीची गरज आहे. मग या दिवशी इम्पॉर्टंट मिtzvah आहे या दिवशी काय करायला,
आपला नमाज करायला जे काय त्याला गरज आहे असेल की आपण नॉर्मली रात्रीचं काय मागत नाही हशिमकडं. ओके असं रे रात्रीच्या आरवीत मध्ये गोष्टी मागायला की असं नाही की रात्रीचा टाइम हा सैतानचा टाइम आहे म्हणजे रात्री म्हणजे रात्री 12:30 पर्यंत आपण बात करतोय जेव्हा आपण आरवीत करतो म्हणून आरवीत जास्ती लॉंग नाही नमाज काय नाही काय हे असुर आहे हा सैतानाचा टाइम आहे आणि जे काय आपण मागू तर सैतान त्यावरती आपला अगेन्स्ट उभा राहू शकतोय म्हणून रात्रीचा टाइम हाच नाही सर्वात चांगला टाइम आहे जास्ती त्याची रिक्वेस्ट मागायला. तर पण आजारी असेल वगैरे ठीक आहे म्हणून आपण तेली नाही वाचत हे सर्व गोष्टी नाही करत का की हा असं आहे की मिदाचा दिन म्हणजे सैतानाचा टाइम आहे. पण असले रोज स्वदेश रात्री पण तो काय पाहिजे मागू शकतो म्हणजे आता जरी आपण आरवीत केली हशेम सर्व चांगला होऊन दे अलाउड आहे की आपण बोललो आजचा जो रात्र आहे हे तोरा मिचवोच आहे. ओके נתקינו בו סדר הלימוד, הלילה זה, וכן הלימוד שחפץ. טוב, בלבד שתהיה עיקר הכוונה המחשבה עוסק בתורה. טוב, מצווה आहे दिवशी तोराचा स्टडी अजून थोडा ऍडिशनल केला पाहिजे का की जसा त्याचा रोष खोदेश म्हणजे आपण बोलतो रोष खोदेश म्हणजे काय हेड ऑफ द मंथ. जसा माणसाचा हेड ऑफ द मंथ असेल तसाच पुरा त्याचा महिना असेल म्हणजे भाऊकशिम त्यांनी तोरा मिचवो त्यांनी भाऊकशिम एन्जॉय केलाय सर्व केलाय तसाच त्याचा पुरा महिना पण असेल. तो מעלת הלימוד בלילה רבה הוא אך אין לאדם לצלצל בבריאות גופו. טוב चला की ट्राय केला पाहिजे रात्र जेवढं रात्रीपर्यंत थोडा सुरू करू शकतो चांगली गोष्ट आहे की आपण बोललो तसा त्याचा स्पिरिच्युअलिटी मध्ये असेल हा दिवस तसाच त्याचा पुरा महिना पण असेल. तो ते विषय מתחילים טוב, טרדישן आपण काय करतो ביום כ"ט הוא ערב ראש השנה מן הקהילות ישראל להתאסף בית הכנסת וקוראים בספר תהילים. काय काय जण तेलीम संपवतात आजच्या टायमाला आणि काय काय जण पुरी तेलीम वाचतात ह्याच्यामध्ये. בסדר? आपल्या रोजकोदेच्या दिवशी काय काय जण डिवाइड करतात सर्व सर्व ठीक आहे त्या हिशोबाने जसा तो हे करू शकतो. मिनिट हा. मला יום ראש חודש. טוב, יום ראש חודש הוא יום נכבד ויקר ונזכר בתורה בפירושו. असं की बाकीचे सर्व मिtzvot आपल्या ह्याच्यामध्ये आठवण नाही दिलेत म्हणजे जसं बघायला गेलो पुरीम तोरामध्ये कुठं लिहिलेलं नाही खानुका नाही लिहिलंय पण असं लिहिलंय रोष chodesh हा जो आहे महिना तो आपल्या तोरामध्ये लिहिलाय. सजन म्हणून आपण मफ्तीरमध्ये आपण ह्याच्यामध्ये वाचू आपल्या सेफे तोरामध्ये की रोष chodesh हा जो ही गोष्ट आहे जो आपल्या तोरामध्ये आठवण दिली आहे म्हणजे असं नाही की बाकीचे जर फेस्टिवल बघायला गेलो पुरीम खानुका सुकत नाही फक्त थोडं सांगितलंय पेसा सांगितलंय पण नाही असं म्हणजे डायरेक्टली दिलेलं आहे. पण हा रोज खोदी जो आहे आपल्या तोरामधून आहे म्हणून एवढा आपण तखानून नाही करत पण असं नाही की जर खरा म्हणजे जर बघायला गेलो रोज खोदी आपल्या तोरामधून आहे तर आपलं योमतोब सारखा असला पाहिजे. आपण खरी गोष्ट आहे खरं म्हणजे रोज खोदेश म्हणजे योमतोब सारखा असला पाहिजे पाहिजे होता म्हणजे जर आपण बघू प्रत्येक महिन्याला हशिमने एक फेस्टिवल दिलेला कुठला रोज चौदिश हा जो महिना दिवस आहे. पण आपण चुकी केली त्यामुळे हशिमनी हा रोज चौदिश आपल्या हातून घेऊन टाकला म्हणजे असं नाही की काय केला जेव्हा आपला जेव्हा आपला आयडल वर्शिप केली तेव्हा त्या आयडल वर्शिपसाठी एक मिनिट असं नाही की जेव्हा आपण आयडल वर्शिप केली तिकडं तर तेव्हा काय झाला तेव्हा हशिमने आपल्यापासून हा मिचवा लांब घेऊन टाकला. म्हणजे जर ती आयडल वर्शिप नसती केली तर असं नाही की आपण प्रत्येक महिन्याला असं झालं की हशिमने आपल्याला ऍडिशनल घेऊन तो वाचता पण एकच असे हे होते ज्यांनी त्याचे ऑर्नामेंट्स म्हणजे आपला काय बोलतात आपले अंगठ्या आणि सोना वगैरे त्या आयडल वर्शिपला नाही दिला कोणी बायकांनी. तर की बायकांनी त्या मिtzवा ह्याच्यामध्ये आवेरामध्ये त्यांनी पार्टिसिपेट नाही केलं म्हणून त्यांना असं की हा योमतो असं फक्त बायकांसाठी मध्ये योमतो बायकांसाठी आहे नाही योमतो आपला नॉर्मल योमतो सारखा सूर्य आहे ते पण त्या असं की तिने जास्ती डिफिकल्ट काम नाही केले पाहिजे त्या दिवशी म्हणजे जसं जर कपडे
नॉर्मली जर आपली मशीन असेल तर ठीक आहे, पण हाताने धुत असतील तर असूर आहे, कपडे शिवायला असूर आहे त्यांना. जे हेवी काम आहेत ज्यांनी त्यांना त्रास होऊ शकते असं की त्यांना नाही चांगली गोष्ट रोज दिवशी हे केलं पाहिजे. तर मला तर मी उपदेश बघितले की शारीर रकमी वेगाने ते असे गुरीम म्हणजे जे गेट्स आपण पहिले पण बोललो, जे बंद असतात पुऱ्या महिन्याला ते या दिवशी उघडे असतात. म्हणून हे 24 आवर्स असं की चांगल्याच गोष्टीसाठी ते वापरले पाहिजे. म्हणजे नमाज कर, मिचवत कर, तर असं की त्याला पण म्हणजे अजून थोडा मिचवत पुऱ्या वर्षभर महिन्याभर करायला भेटेल. शीशा मध्ये मेरे उपदेश तो होत आहे. טוב, מצווה לעשות סעודת ראש חודש, הוא העד דת הרוקח ואורחות חיים, והטור ועוד, שכתוב שיש לאכול בו לחם, וצריך ברכת המזון. असं מצווה आहे रोज खोदेशच्या दिवशी काय करायला, जसं आपण बोललो यम तोला मिtzवा आहे सेउदा करायला, तसाच आपला रोज खोदेशला पण मिtzवा आहे, पण कधी आपला दिवसात सकाळी. रात्री चांगली गोष्ट आहे जरा ऍडिशनल करायला, पण खरा मिtzवा कधी आहे बोलते सकाळी. सकाळी हा मिtzवा आहे, म्हणजे जसं शखारीत झाली मिtzवा आहे सेउदा करायला. ब्रेड घे छोटासा, ऑमलेट कर, काय कर, तरी पण तो मिचवा आहे त्याने हे करायला. מצווה לעשות סעודה דראש חודש, उद्या אתה לוקח לעצמו. טוב, कंटिन्यू करूया आपण थोडा हलखות. ברכת המזון סעודה, आतापासून בעזרת השם זה पण ערבית करतील, शखारीत करतील आणि मोची करतील. कधीपर्यंत? उद्या शबात एंट्री पर्यंत, मिनखापर्यंत. आपल्या आरवीतला, आपल्या शबातची जी आपण आरवीत करू आणि त्या किदुश करू त्यामध्ये काय ऍड करायची गरज नाही. पण आता बेतात अशी रात्री सकाळी जर तो लेखेम खाते सेवदा करते, तर मिtzवा आहे त्यांनी काय केला पाहिजे? मिtzवा आहे त्यांनी आपला रोश चा ऍडिशनल जो यालेबी आहे तो ऍड केला पाहिजे आपल्या नमाजीमध्ये पण. ओके, शखारीत, अरवीत, शखारीत, मुसाफ मध्ये तर मुसाफ आहे रोश कोदेशचा स्पेशल. ओके, आणि मिनखा. סעודת ראש חודש לעשות ביום, ואם עשה בלילה לא קיים. בסדר, מצווה आहे कधी दिवसाचा. जर माणूस बोले मी रात्री करतो काय नाही, ठीक आहे, नाही त्यांनी मिtzवा नाही केला इकडं, की खरा मिtzवा कधी आपण रात्रीचा सकाळचा मिtzवा आहे. כשחל ראש חודש בערב שבת, כל מי שנוהג שלא לסעוד בפת בכל ערב שבת. טוב, נוהגים להרבות באורות בראש חודש בבית הכנסת, בפרט ביום ראש חודש טבת. טוב, ट्राय केला पाहिजे घरात जास्तीत जास्त लाईट्स लावले पाहिजेत, कॅन्डल लावतो आपण रोज खोदेची, थोडा एन्जॉयमेंट केला पाहिजे, थोडा म्युझिक लावला पाहिजे, की चांगली गोष्ट आहे रोज खोदेच्या दिवशी हे सर्व करायला. रोज खोदेशी जर दुसऱ्या तब्येत केनेसी तर जसं आपण बोललो की रोज खोदेश हा टाइम आहे, टायमाला असं की हशीम स्वतः मशिदीमध्ये येतो, आणि जो कोण त्या टायमाला नमाजीला येईल असं की ऑलमोस्ट त्याची सर्व नमाज भाऊ हशीम वरती बरोबर जाते. उद्या फ्रायडे आहे, सुट्टी असेल, माणूस जाऊ शकतो नमाजीला, सेफर तुरा काढतात, सगळं चांगली गोष्ट आहे. נוהגים ללכת בראש חודש לקראת בני רבות. הזמן הנכון ביותר ילך טוב, एक मिनिट हा. להלכה नॉगिम लिबरेशन. तो मिसळ प्रत्येकाने एकमेकांना ब्लेस केला पाहिजे, म्हणजे फ्रेंड्स असतील किंवा फॅमिली असतील. रोज खोदेश तो मेफुराख. सर, असं झालं की जेवढा माणूस दुसऱ्याला ब्लेसिंग करतो तेवढी ब्लेसिंग त्यावरती पण येतो. म्हणून आपण शब्दाला काय करतो, एकमेकांना ब्लेस करतो. शबत शलोम, मोठ्या शब्दाला शबुआ तोफ, शना तोवा, आणि खाक सम्याक का, की जेवढा माणूस दुसऱ्याला ब्लेसिंग देतो तेवढी ब्लेसिंग त्याच्यावरती पडेल. म्हणून रोज कोणत्या दिवशी तर कोण भेटला त्याला किंवा फोनवरती आहे, मिक्स काय करायला त्याला रोज कोदेश तो मी पुन्हा ची ब्रखा दिली पाहिजे. गरबे बचत का बियम जे योतर मिशार बियम तो मिtzवा या दिवशी चॅरिटी जास्ती केली पाहिजे. जर कोण माहिती आहे कोण गरीब असेल काय असेल, मिtzवा आहे चॅरिटी करायला. हा, की जेवढा माणूस चॅरिटी करतो तेव्हा तेवढा त्याला हशेम डबल ट्रिपल त्याला रिवॉर्ड परत देतो. लिमू तोरात बियम खोदेश मी रुपये मागतो नेऊन. तो अशात मेलखा माणूस काम करू शकतो की नाही रोज कोदेशच्या दिवशी, त्याला अलाखाप्रमाणे अलाखाप्रमाणे अलाउड आहे काम करायला. ओके, की आपण पहिले बोललो जो आपल्याकडं प्रॉफिट होता एवढा, म्हणजे माणसाला काय प्रॉफिट म्हणजे एक मिनिट हा.
जो आपला हे होता की योमतोफ सारखा तो आपण लॉस केलाय, पण अलाखाप्रमाणे अलाउड आहे काम करायला. नॉर्मल जे आपण काम करतो, माणूस कामावर जातो सकाळी वगैरे, अलाउड आहे. तर बायकांना थोडासा पॉईंट दिला की हेवी काम नको करायला, नॉर्मल जेवण बनवायचं वगैरे काय प्रॉब्लेम नाही. पण नॉर्मल म्हणजे कपडे शिवायला वगैरे रोज कोदेशला नाही, चांगला गोष्ट आहे. मी कोण नको. सो נשים בראש חודש, טוב, בעיקר מדברים בולו, כי מצווה יש אומרים שמה שנהגו נשים שלא לעשות, כאשר כאן ראש חודש. טוב, जर 2 दिवस असेल तर इथं थोडी गोष्ट वेगळी आहे, पण अलाखाप्रमाणे दोन्ही रोज खोदेच्या दिवशी चला की ट्राय केला पाहिजे, कमीत कमी बायकांनी काम केलं पाहिजे. विशेष होत नाही म्हणणार असं त्यांनी मिचवा आहे, त्यांनी जाऊ शकतात कुठल्या हॉटेलमध्ये. बायका बायका पण जातात कधी कधी रोज देशला वगैरे. चांगली गोष्ट आहे, त्या स्वतःच म्हणजे एन्जॉय करू शकतात. की असं नाही की शेवटी बघायला गेलो तर त्यांनी हे मिचवा जो आपला आयडल वशीचा होता त्यापासून ते लोक वाचले. त्यांना प्राईज सारखा दिलेला आहे. יש להקפיד שלא להסתפר, לא להתגלח ולא לצאת ציפורניים בראש חודש, משום שחודשי צוהר. तो असं नाही की काही काही जण बोलतात की नाही केस कापली पाहिजेत आणि नखं कापली पाहिजेत. पण जर जसं आता रोज खोदेश आलाय आणि उद्या फ्रायडे आहे, ओके, शबात आहे, आणि शबातला प्रत्येक शबातला मी केस कापतो एक्झाम्पल किंवा नखं कापतो, लाखाप्रमाणे अलाउड आहे. पण नॉर्मल रोज खोदेश असेल असेल नाही, ट्राय केलं पाहिजे रोज खोदेशच्या दिवशी नाही केस कापली पाहिजे, नाही नखं कापली पाहिजे. लाखाप्रमाणे जर त्याला गरज असेल, उद्या लग्न आहे काय आहे वगैरे, लाखाप्रमाणे अलाउड आहे. जर नाही करू शकत तर चांगली गोष्ट आहे. असुर या दिवशी उपवास करायला माणूस बोलायचं मला उपवास करायचा आहे, हे करायचं ते करायचं आहे, बृहस्पतीच्या दिवशी असुर. चला, असुरला स्पीच देत मी बृहस्पती जर कोण खसेश्वरून वारला तर जास्ती काय बोलत नाही, त्याला डायरेक्टली घेतात तिकडं, तो गाणं बोलतात यशो बेसेतर वगैरे आणि त्याला पुराला घेऊन जातात. चला, की बृहस्पतीच्या दिवशी असुर आहे, रडाला वगैरे. אין עולים ביום ראש חודש לבית העלמין, אסור קברסטנות जायला. ओके, जर कोणचा खास अशकाबा असेल, कोण वारला रोज कोदेच्या दिवशी आणि त्याला रोज कोदेच्या दिवशी जायचंय, असूर आहे. सर नाही, चांगली गोष्ट रोज कोदेच्या दिवशी जायचं. मग पण जर कोण त्याचा दिवस आलाय तर काय केला पाहिजे, 1 दिवस पहिले गेला पाहिजे. म्हणजे जर रोज कोदेश असेल फ्रायडेला तर गुरुवारी गेला पाहिजे सकाळी, ओके, किंवा बुधवारी, काय प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. पण रोज कोदेच्या दिवशी नाही, चांगली गोष्ट आपल्या किब्रत सदी हे झालं का की असं की सर्व सोल जे असतात रोज कोदेशला ते गनेदिनमध्ये जातात आणि तिकडे बसले असतात. म्हणून जर माणूस कबरेवरती जाते आणि तिकडं अशकाबा करते तर तो सोल तिकडं असतो. जसं की प्रत्येक टायमाला ज्या माणसाचा हशकाब असतो त्या वर्षाचा, तर की तो सोल तिकडे येतो त्या कबरेवरती. मला पण काय होतं, कबरेवरती जातो, कॅन्डल लावतो तिकडं आणि तेलींचे टप्पे वगैरे बोलतो. पण असं नाही की रोजकोदेच्या दिवशी आणि एक्झाम्पल शबातच्या दिवशी पण कोण नसतं तिकडं. म्हणून जरी माणूस रोजकोदेच्या दिवशी जाईल तिकडं अशका वगैरे सर्व करेल, त्याचा काय उपयोग नाही. असं नाही की त्याला त्रास पण होतो त्या सोलला. अरे मी नाहीये, मला कशाला बाहेर काढताय खेत. नाही, चांगली गोष्ट कब्रस्तानवरती रोजकोदेच्या दिवशी जायला. तो मुसाक याले वेळो שמונה, טוב, יעלה ויבוא צלק की मस्ट आहे नमाजीमध्ये घ्यायला. पण जर रात्री तो विसरला तर असं नाही की नाही, त्यांनी परत नमाज केली पाहिजे. म्हणजे जर एक्झाम्पल दिवशी सकाळी त्यांनी शखारीत केली आणि रोज स्वतःचा याले व्याबो विसरला तर त्यांनी परत शखारीत केली पाहिजे. का की मस्ट आहे, शखारीत ही पार्ट आहे नमाजीचं. पण जर असेल की रात्री तो विसरला तर इथं या कंडिशन मध्ये नाही, मस्ट आहे त्याला त्याला हे करायला. का की असं लिहिलंय की रोषकोदेश आपला जेव्हा बेतामिदेश होता तेव्हा कसा अनाऊन्स करायचे रोषकोदेश. प्रत्येक ठिकाणी माणसं यायची, ओके, एक्झाम्पल प्रत्येक त्या टायमालाच आपला नाही आपले मशीन्स होते जे सांगायचे आता मून कुठल्या डायरेक्शनला आहे, किती दिसते, काय दिसते, नाही टेलिस्कोप होता काय होता, माणसं बघायचे आपल्या स्काय मध्ये आणि बोलायचे अरे याचा असा असा आहे, काय बोलतात शेप, ह्याचा असा असा शेप आहे. आणि काय करायचे ते, एक मिनिट हा. ते अनाऊन्स करायला कुठे यायचे बेतामिदेशला. ते लोक सर्व चालत वगैरे यायचे कुठे, येरुशलाईमला. ते कधी यायचे जमा व्हायचे, ते लोक रात्री जमा व्हायचे आणि रात्रभर त्यांना तिकडे पार्टी असायची, सर्व असायचा. आणि विचारपूस करायची अरे तू कसा बघितलास, तू कसा बघितलास, की काय काय जण खोटे पण बोलायचे त्यामध्ये. सर्वांचा ते लोक काय करायचे, चेक करायचे कोण
कोण खरा बोलतोय आणि त्या हिशोबाने ते दुसऱ्या दिवशी अनाऊन्स करायचे कधी सकाळी. म्हणून त्यामुळे बघू रोज त्याचा खरा अनाउन्समेंट कधी येतो सकाळी, म्हणून आपला सेवदा सकाळी केला पाहिजे. जर माणसाने रात्री विसरला नाही चांगली गोष्ट, विसरलेला याले वैभव, पण जरी विसरला मी बोलतोय तरी पण या कंडिशन मध्ये त्यांनी काय केलं पाहिजे, या कंडिशन मध्ये त्यांनी रात्री विसरला तर त्याला परत आमिदा करायची गरज नाही, पण सकाळी जर तो विसरते शखारीत आणि मिनखामध्ये तर त्याला परत त्यांनी आमिदा केला पाहिजे. बायकांबद्दल काय रूल आहे, सेमच रूल आहे. जर ते विसरले शाखारीत मध्ये याले व्याबो बोलायला, जरी ते बोलते अरे मिनखा करू शकतो, तरी पण तू आता नमाज चालू केलीस आणि तू विसरलायस, तुला मस्ट आहे आता इथं नमाज करा, हे करायला, परत नमाज करायला. तर जरी माणूस बोला अरे मला आठवण नाही मी बोललो नाही बोललो, तरी पण त्यांनी आमिदा केला पाहिजे. म्हणजे जर माणसाने आमिदा केला, ओके, तो बोलले अरे मला आठवण होता रोज तो देशात आहे, पण मला आठवण नाही मी बोललो की नाही नमाजीमध्ये, तरी पण या कंडिशन मध्ये त्यांनी काय केला पाहिजे, या कंडिशन मध्ये त्यांनी याले वेबो बोलला पाहिजे. मी शकलो मारे तिला शकारीत याले वेबो तो मी शकलो मीच करवायचं फिलत म्हणून. טוב, מנהל ראש חודש בתפילת ערבית, בכניסה לראש חודש תפילת ערבית, פותחים חזן, אז चाललंय की बारखी नफशी, ערבीतला पण बारखी नफशी चालू करतो. चांगली गोष्ट आहे ती आठवण करायला वगैरे. בסדר? גם זה היו נושון נפטרים מהעולם. אומרים מזמור ברכי נפשי. אם כשמתפלל ערבית לאחר יצאת הרוכבים, טוב. אה, טוב, רבות רחוב להיכנס, שמח מינה נזכר. טוב, ראש חודש आपला उद्या पण शखारीत मध्ये आपण नमाज करू, नॉर्मल जी शखारीत करतो असा, फक्त ऍडिशनल आहे रोज खोदेश. जर 10 माणसं असतील तर सेफर तोरा आपण त्या पहिले आपला हल्लेल आहे जे आपण बोलतो, असं नाही की आपल्या स्फरादींच्या प्रमाणे हल्लेल आपला विदाऊट बराखा केली पाहिजे. आणि जो शॉर्ट हल्लेल आहे नाही मोठा हल्लेल जे ऍडिशनल असं मध्ये असतो, अर्धा हल्लेल केला पाहिजे विदाऊट ब्राखा. तर काय काय सिद्धूर मिळाल जर तो अर्धा करते तर लिक्रो येत हल्लेल, आणि जर असे तर लिग्मोर येत हल्लेल. त्यांनी दोन ब्राखा केल्या नाही, आपण अलाखाप्रमाणे आपण नाही ब्राखा करत, फक्त आपले जे दिवस आहेत जसं पेसा, शवोत, सुकोत, ज्यामध्ये आपण हल्लेल विथ ब्राखा करतो ते केला पाहिजे. पण आता रोज मध्ये आपण नाही विथ ब्राखा करत, अश्किनाजी लोक विथ ब्राखा करतात. आपण प्रत्येक गोष्टीचे ट्रेडिशन आहे मिनाग त्याला बोलतात, त्यावरती ब्राखा नाही करत. ओके. तर बरोबर जरी तो विसरला त्याला पुरा दिवस हल्लेल करायला, त्यानंतर आपण फिलिन काढू, त्यानंतर मुसाफ केला पाहिजे. त्या बायकांना पाहिजे करू शकता, असा काही प्रॉब्लेम नाही, पण नाही मस्त आहे. आणि माणसांनी फिलिन काढून मुसाफ केला पाहिजे, जरी तो एकटा नमाज करते घरी तरी पण त्यांनी काय केला पाहिजे, मुसाफ एकट्याने केला पाहिजे. तर मीनाक्षी मी बरं मला हल्लेल ते आपण पहिले पण बोललो. शेन मी बरं तो हलेल करताना उभा राहून केला पाहिजे, हलेल नाही बसून. ते जरी तो बोलणार रे मी एकटा तर आहे कोण नाही इकडं, नाही हलेल असेल नाही की उभा राहून केला पाहिजे. हो वाचला पाहिजे वर्ड, आणि वर्ड बरोबर हल्लेचे केले पाहिजेत, नाही डायरेक्टली फास्ट फास्ट वाचते आणि अर्धी बोलते आणि अर्धा नाही बोलत. की महिन्यातून एकदा येतो आणि आपण एकदा हशिमचा हल्लेल म्हणजे आपण हशिमची हे करतो, आपण कौतुक करतो की हशिमने आपल्याला बहु हशिम सर्वांपासून सिलेक्ट केला आणि सर्वांपासून वाचवते वगैरे. त्या जर मिनिंग बघायला हल्लेलचा ते त्या हिशोबाने दिले. तर आपला तखानून नाही हशमनु बघत नाही, हे सर्वांना माहिती आहे. לאחר סיום ההלל אומרים קדיש תתקבל. טוב, טוב, आपल्या तोराचे हे करते कोरी तोरा ओलिंबा अरबा, בסדר? त्याचा जर मशिदी नमाज करते तर सेफे तोरा काढते आणि तिकडं 4 माणसं आलियाला चढतात. नॉर्मल दिवशी आपण काय करतो, आपण बोललो की
मंडे आणि थर्सडे असेल तर 3 जण चढतात. रोज खोदे 4 जण. आपला योम तोफ असेल तर 5 जण चढतात. आपला किप्पूर 6 जण. आणि शबातला 7 जण. ओके, त्या हिशोबाने आपला आलियोत. तर मला आलिया देवी सर्वात बेस्ट आलिया, म्हणजे जर मशीद करते तर चौथ्या आलिया सर्वात बेस्ट आहे. तो मुसाफ जे नॉर्मल आपल्या सिदूरमध्ये लिहिलं आहे, मुसाफ ते ऍडिशनल आहे. त्या मी फिलिंग काढली पाहिजे, पण थल्लीत घालून अजून ती कंटिन्यू मुसाफ केला पाहिजे. इजा शेड्यूल असं ते सिक दामूर बेन अमिरात कद्दिश खालीचा. तर इथं फक्त एक आठवण द्यायची होती मला. एक एंडला सांगतो फक्त. चले की बेमेत आपला लखात फिलिन आपण बघू की एक सकाळी मला माणसाने फोन केला आणि तो बोलते की बघ तुझा एक इंडियन माणूस आहे जो तो ओळखतो मला त्याला. तो बोलला की बघ तो फिल्म मानते हाताची. आणि काहीतरी त्यांनी मध्ये लाईन्स बोलले आणि त्यानंतर फिलिंग डोक्याची बांधली नमाज करून. आता आपण अलाहामध्ये बघू फिलिंग जेव्हा माणूस बांधतो तरी ते तशी लक्ष ठेवलं पाहिजे घरात. नवऱ्यांनी किंवा पोरांनी किंवा स्वतःच्या पोरांनी जे डॅडीनी जे फिलिंग बांधतायत. तर आपण मला आठवण आहे इंडियन ट्रेडिशन आपले जे इंडियनला कसं करायचे काय करायचे हाताचीच फिलिंग बांधायचे नमाज करायचे. पहिले बांधलेले पाहिजे की माणूस जेव्हा बांधतो तसं म्हणजे मी खाऊन टाकलंय ना त्यानंतर नमाज करतोय. बांधायच्या पहिले ब्राखा केली पाहिजे फिलिंगची. फिलिंग बांधली. ओके, आणि त्यामध्ये काहीतरी लाईन्स बोलतात 2-3 वर्ड. आणि त्यानंतर डोक्याची बांधतात तर नमाज करतात. अन मिtzvot फिलिंग. समजलं? आता आपण अलाहाप्रमाणे नवोदय पण बोलतात शोहान अरूख वगैरे सर्वांनी लिहिलंय की डोक्याच्या फिलिंगची ब्राखा नाही केली पाहिजे. म्हणजे जी आपण हाताची ब्राखा करतो ती दोघांसाठी आहे. आणि म्हणून जेव्हा फिलिन हाताची बांधू आणि फिलिन सूर्यामध्ये बोलायला त्यानंतर काय करतो डायरेक्टली तो डोक्याची फिलिंग बांधतो. चला हाताची बांधून झाली बरोबर, नंतर ते बोटांवरती 3 टाइम फिरवतो. असं काय काय आपल्या इंडियन ट्रेडिशन मध्ये लाईन्स बोलतात. ते कशासाठी बोलतात की असं नाही की जर मी हाताच्या फिलिंग मध्ये बोललो तर मला मस्त आहे डोक्याची नमाज. म्हणजे जर मी हाताचीच फिलिंग बांधला आणि कोणतरी मला हाक मारले अरे तो फोन कुठे ठेवलाय. मी हाताची अजून कंटिन्यू करतोय अरे तो टेबलवरती असेल तर बघ वाय. मी आता मध्ये बात केली मला मस्त आहे डोक्याची फिलिंग मध्ये पण ब्राखा केली पाहिजे का मी इथं ब्रेक केली नमाज. पण जर माणूस आपला हाताची ब्राखा केली आणि असुरे त्याला मध्ये बोलला आणि डायरेक्ट त्यांनी डोक्याची बांधली पाहिजे. ओके, आपल्या फरादींप्रमाणे असा केला पाहिजे की असं नाही की जर माणूस ब्राखा करतोय फिलिंगची डोक्याची तर असं नाही की ब्राखाला बताला म्हणजे फुकटची ब्राखा करतोय. पण अश्केनाझीम लोक जसं आपण जसं आता मी बोललो तसं काय करतात ते काय करतात हाताची फिलिंग मारतात अर्धे इथपर्यंत. ओके, त्यानंतर काहीतरी लाईन्स बोलतात का की जसं मी आता मधी बोललो अलाखाप्रमाणे आपल्याला असूर आहे तसं करायला. जसं मी काय करतोय अजून एक ब्राखा ऍडिशनल म्हणजे ताकद दाखवून अजून मी अरे चला अजून ऍड कर नमाज. नाही नाही, अलाखाप्रमाणे असूर आहे. ट्राय केला पाहिजे प्रत्येकाने. घरात जर फिलिंग मानतोय आता बाबा शेम किंवा काय ब्राखा लॅनियात फिलिंग टाईट करायच्या पहिले मी आतमध्ये टाकू शकतो. टाईट नको करू अजून. ब्राखा कर बरोबर होता असे असे लॅनियात फिलिंग त्यानंतर टाईट करून बांधला कर. म्हणजे जसा मी फ्रूट हातामध्ये घेतोय पण मी खात नाही तसाच मी एंट्री करतोय फिलिंगचा पण मी बांधत नाही. सर ब्राखा करतोय आणि त्यानंतर डायरेक्टली मी काय करतोय त्याच्यावरती मी फिलिंग बांधायला घेतोय. डोक्याची फिलिंगची ब्राखा नाही केली पाहिजे की ते ब्राखाले बतालाय म्हणून. तर समोरून राहिला पाहिजे जे आपला चुक्या करत होतो आतापर्यंत जे आपल्या आठवण होता किंवा आपल्याला ट्रेडिशन जे आपल्या नाही अलाखाप्रमाणे शिकवत होते तिकडं काय करू शकतो. झाला ते झाला पण ट्राय केला पाहिजे. हे सर्व जे हलाखो जे नाही राईट डायरेक्शनला होते जसं हल्लेल ब्राखा करायचे फिलिन मशिदीमध्ये आपल्या शबाची कॅन्डल लावायचे आणि त्यावरती ब्राखा करतात. हे सर्व प्रॉब्लेमॅटिक आहे. आपण हळूहळू बिझनेस ट्राय करू आपल्या अलाखाप्रमाणे सर्व मिक्स करायला. सर कोणाला क्वेश्चन्स असतील आपल्या रोज बद्दल
आपल्या फिलिंग्सचा जर बात केली काय असतील तर विचारू शकता. तसं माझा शिवर तसं संपलंय. पुन्हा मी थांबले फक्त कोणाला क्वेश्चन असतील तर विचारू शकता. मला एक प्रश्न होता ते हमोद सीडचा ब्रेड असतं. तो आपण मिठामध्ये तीनदा बुडवायचा का पावावर मीठ टाकायचं? नाही, मिठामध्ये तो तीनदा बुडवला पाहिजे. ओके. तो घेतला पाहिजे हातामध्ये, 3 टाइम बुडवतो आणि मग तो खाल्ला पाहिजे. मस्त आहे अलखाप्रमाणे. का? त्याचं आहे की मीठ म्हणजे थोडा नेगेटिव्ह पॉवर्स असतात. ब्रेड म्हणजे इथे थोडा म्हणजे मिदात दिन रखामी आपल्या सिक्रेटच्या प्रमाणे याच्यामध्ये थोडा रिझन आहे ते आपण का करतो. ओके, म्हणून काय केलं पाहिजे, लेखेम घेतला पाहिजे. लेखेम आणि मेलख हे बघायला गेलो तर दोघं सेम वर्ड आहेत. ओके. मेलख जर त्याचा उलटा मेम लामेत खेत आणि लेखेम लामेत खेत मेम, आज दोघांचे सेम वर्ड आहेत अलाखाप्रमाणे जर बघायला गेलो. आज आपण काय करतो, लेखेम म्हणजे मिदात दिन म्हणजे टफ हे आहे त्यामध्ये, आणि मेलख म्हणजे रखामी म्हणजे व्हाईट आहे, तो मर्सीच आहे. आता आपण काय करतो, आपण मर्सी करतो आपल्यावरती यायला, म्हणून तो पाव घेतला पाहिजे आणि 3 टाइम मिठामध्ये बुडवला पाहिजे. ओके, आणि त्यानंतर खाल्ला पाहिजे. म्हणजे पावावर मीठ नाही टाकायचं ना? नाही, मस्त आहे. ओके, ते काय त्याला टाकायचं टाकू शकतो त्यामध्ये काय नाही, पण जे आपण 3 टाइम बुडवतो ते मस्त आहे. ओके. तोदा रब्बा. शबाश कलम. तोदा रब्बा. उद्देश खुदेश तोब. शबाश उद्देश कलम. शपथ शरम. हॅलो उरियल. केन केन ऐकतोय. अ, आ- आता तू बोललास ते आपण कॅन्डल लावतो बरोबर. केन तर त्याची ब्लेसिंग्स आहे की नाही? कुठं मशिदीमध्ये? अ, घरी. कधी रोज खोदेशची बोलतोस? हा. नाही, फक्त बोलू शकतो ज्या ने लिखवत रोज खोदेश आणि इनफ आहे. कारण चांगली आहे मागे नॉलेज. मागे कोणतरी बोलला होता की त्याची ब्लेसिंग नाहीये म्हणून. ओके, नाही ब्लेसिंग आहे, फक्त मी सांगतोय कशासाठी लावतोय. जसं मी एक्झाम्पल लिलू निष्मात लावतोय, कोणचा कोण मारला असेल ते पण लावतोय, पण ते जे नेर लिलू निष्मात हे केलं पाहिजे. कसा माहिती पडेल की कशासाठी लावलंय, फक्त बोलतो ज्या ने लिखवत रोज खोदेश आणि तसे हशिम माझ्यासाठी नमाज कर वगैरे, इनफ आहे त्यामध्ये. ही म्हणजे ब्लेसिंग म्हणजे नाही ब्राखा, विदाऊट ब्राखा ब्लेसिंग पण बोलतोय. कारण मशिदीमध्ये पण ते बारोगात हे सगळे करतात म्हणून विचारत होतो, ते नाही थोडा नाही, प्रॉब्लेम ब्लेसिंग आहे. नाहीये. ब्लेसिंग नाही आहे अशी, म्हणजे ब्राखा नाहीये. फक्त बोलू शकतो तोंडातल्या तोंडात की जसं आपण कुठल्या सद्दिकीम चालतो, ज्या नेर लिखवत रबी शिमोन बरी खाय, रबी मेर बालाने, तसं बोलतो ज्या नेर लिखवत कोणत्या रिस्पेक्टसाठी या रोशकोतेसाठी लावले मी. अच्छा, आणि दुसरा एक क्वेश्चन होता. केन अ, इथे इंडियामध्ये तुला माहिती आहे ते लोक घर घेताना किंवा घर चेंज करताना डायरेक्शन बघतात. तर ओके. आपल्याला काय त्याचं काय लागू आहे काय? केन म्हणजे बघितलं पाहिजे कुठल्या डायरेक्शन मध्ये घर आहे वगैरे, पण मला नाही त्याचं नॉलेज आहे त्याबद्दल. पण केन चांगली गोष्ट आहे, डायरेक्शन कुठला आहे आणि त्या हिशोबाने बघितला पाहिजे. आणि झोपताना पण माणूस जरा झोपतोय तर चाललंय की त्या डोकाचा फोन म्हणजे नॉर्थला असला पाहिजे आणि साऊथला पाय असले पाहिजे. म्हणजे ओके, नाही मस्ट आहे. जर माणूस पाहिजे डायरेक्टली घेऊ शकतो, पण माणूस बघतो की सर्वात बेस्ट प्रमाणे त्याचं घर कसं चांगल्या प्रमाणे होईल. नाही, कारण इथे बघ इंडियामध्ये ते हिंदू लोक ईस्ट वेस्ट बघतात आणि ईस्ट ते वेस्ट लोक नॉर्थ साऊथ. मेन ते डोर लोक मेन कुठून डोर शिकले? ईस्ट पाहिजे बघतात. ते लोक कुठून शिकले? आपल्या आपल्या कबलामध्ये लिहिलंय सर्व हे सर्व कसा केला पाहिजे, पण मला त्यामध्ये नॉलेज नाही त्या हिशोबाने. पण पण ते केन कोण सांगू लिहिलंय शकेल? असं लय की कुठल्या साईडला बेड असला पाहिजे, कुठल्या साईडला ते नाही डोकं नाही, असलं हॅलो हॅलो पाहिजे. हॅलो. उरियल, बेड नाही, हा. बेडची नंतर क्वेश्चन आहे. बेडच्या क्वेश्चन नंतर आहे. मी मेन डोर एंट्री एंट्री डोरची बात करतोय. मेन डोर. आपण घरात शिरतो मला तो जेवढं डोर. आठवण आहे, मला जेवढं आठवण आहे केन असं लय की जर त्याच्या हातामध्ये असेल घर बांधायचं, त्यांनी चेकिंग केलं पाहिजे कुठल्या साईडला एंट्री असला पाहिजे घराचा, कुठल्या साईडला खिडक्या असल्या पाहिजेत, कुठली खिडकी मी बंद करू शकतो, खिडकी कुठली खिडकी मी असू रे तोडाला, हे सर्व आलाखूत आहे त्यामध्ये. पण मग ते कोण सांगू शकेल आपल्याला? मला माहिती, मी चेक करायला लागेल, मी बघीन, जर आठवण दे मला फक्त व्हॉट्सअपवरती, मी विचारीन जर त्या चालेल. उत्तर असेल तर कारण मी सांगेन. मी तुला हा क्वेश्चन का विचारला माहिती आहे?
मी כן, एका खाबाज राबाला विचारला होता אוקיי. घराच्या एंट्री डोअर बद्दल आणि אה, बाकीचे पण. तो आता खिडकी बिडकी डोअर बी बोललाच ना ते. तर כן. ते काय बोलतात की आपल्या ह्याच्यात तसं काय नाही, दॅट इज ओनली इन द हिंदूज, असं ते बोलतात, हिंदूज आणि बाकीच्या नाही पण लोकांमध्ये. होत हाय त्याच्यामध्ये थोडा, पण आपण यावरती आता लक्ष नाही देत एवढा त्या हिशोबाने. ओके, की माणसानं घर झालाय तयार, ठीक आहे, पण मला माहिती आहे आतमधली गोष्टींचा की रूम मितभाग कुठं असला पाहिजे वगैरे. ओके, तिथं थोडे अजून त्यामध्ये हे आहेत. नाही पण इथे इंडियामध्ये ते लोक मेन प्रेशर मेन डोअरला देतात. तू जेव्हा घरात पाय टाकतोस पहिला, हम्म. म्हणजे नाही माहिती, एंट्री मी चेक करेन, मी दरवाजा तुला सांगेन, मी जर असेल तर मी तुला सांगेन. मला दरवाजा आठवण दे मग उघडल्यावर. व्हॉट्सअपवरती, मी चेक करून तुला सांगेन काय असेल तर. कारण इथे आता बघा, इथे तर काय सगळे रेडीमेड घरं मिळतात, ते तुला तुझ्या तेच चॉईस तर बोललो, प्रमाणे. आता काय त्यावरती माझा काही कंट्रोल नाही आहे, समजला. हा. बिल्डिंग मध्ये मी कंट्रोल नाही करू शकत. माझी दुसऱ्या साईडला दरवाजा बनवला तर काय माहिती, खिडकीच्या इकडे दरवाजा होईल, शिडी नाही कारण आला. कारण कारण हिंदू लोक ईस्ट वेस्ट घेतात एंट्री, कॅन नॉर्थ कॅन साऊथ एंट्री नाही घेत. हम्म. नाही मला आठवण दे, मी तुला चेक करून सांगेन. हा ओके. चालेल. कारण मी त्या खाबाज राबाला विचारलं ना, तो काय बोलते, इट डझंट मॅटर, यू जस्ट हॅव टू पुट अ मेझुजा, डू द 10 माणसांना बोलव, जोहार वाच हम्म. आणि माता कर आणि जेव, झाला. ओके, बेस मी सांगेन, मी तुला चेक करून सांगतो. हा फाईन, ओके. ओके. किंवा दुसरा कोण आपल्याला गाईड करू शकेल असा. एन बाय, मी बघतो, मी सांगतो तुला. हा, ओके ओके, थँक्यू, मला शबा आठवण शलॉम, दे बाय. फक्त व्हॉट्सअपवरती मेसेज पाठव आणि आठवण दे, मी तुला सांगतो. हा ओके. हा, मी आता पाठवतो, येस. ओके, नो थँक्यू, प्रॉब्लेम. शबा शलॉम, बाय. बच्चे. तो אז חודש טוב, שבת חזק שלום. וברוך, חודש טוב. חזק וברוך, חודש טוב, חודש מבורך. אורי